नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आता ह्या ठिकाणी तुम्ही तर पाहत असाल सोयाबीन घेतलेलं आहे. ज्यांना सोयाबीन आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील, 100% गॅरंटी आहे. तर ह्या ठिकाणी आपण सोयाबीन घेतलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. आपल्या क्वांटिटीनुसार आपल्याला कमी जास्त घ्यायचं आहे. चला तर आता कढई गॅसवरती ठेवूया. पाणी टाकून घेतलेलं आहे. फक्त एक उकळी आपल्याला ह्या ठिकाणी येऊ द्यायचं, जास्त उकळायचं नाही. जे की ते सोयाबीन जे आहेत ते मोडले जातील इतके आपल्याला उकळायचं नाही. फक्त एक उकळी आपण काढून घेतलेले आहेत. एखादं भांडं घ्यायचं, त्यावरती अशी चाळणी घ्यायची आणि आपण ते टाकून घेतलेलं आहे. जे की पाणी जे आहे ते कुठलाही पदार्थ जेव्हा आपण सोयाबीनचा बनवतो तेव्हा आपल्याला उकळूनच घ्यावे लागतात. आता ह्या ठिकाणी उकळून घेतलेले गरम असल्यामुळे त्यामध्ये थोडंसं आपल्याला थंड पाणी टाकायचं आहे. थंड पाणी टाकून आपण थोडंसं हाताला चटके बसू नये म्हणून आपण ह्यामध्ये थंड पाणी टाकून घेतलेलं आहे. आता हातामध्ये जसं की नेहमी आपण पोहे किंवा सुशीला करते वेळेस मुरमुरे भिजवतो त्या पद्धतीनं आपल्याला हे हातात घेऊन पिळून काढायचं आहे. पाहू शकता ह्या ठिकाणी इतकं आपण पिळून घेतलं आहे, त्यामध्ये बिलकुल पाणी ठेवलेलं नाही. जमल तितकं आपण ह्यामधलं पाणी काढून घेतलेलं आहे. आता राहिलेले शिल्लक सोयाबीन जे आहे ते सुद्धा आपल्याला बाहेर असंच काढून घ्यायचे. अगदी कमी वेळामध्ये झटपट बाहेर जर तुम्हाला कुठला स्नॅक्स खायचा असेल अशी इच्छा झाली तेव्हा आपण हा पदार्थ घरच्या घरी कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये आणि मेहनत तर बिलकुलच नाही, अगदी झटपट बनवता येणारा पदार्थ आहे. चला तर पूर्ण सोयाबीन जे आहे ते आपण काढून घेतलेले आहेत. आता काढून घेतलेले सोयाबीन एका बाउलमध्ये आपण हे काढून घेणार आहोत. कुठल्याही भांड्यामध्ये घ्या, फक्त आपल्याला मिक्स करता येईल असे भांडे घ्यायचे. आता ह्या ठिकाणी आपण कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे. तर 4 चमचे इतकं ह्या ठिकाणी मी कॉर्नफ्लोअर टाकणार आहे. आता ह्या ठिकाणी टाकल्यानंतर आपण जे बेसिक मसाले आहेत जे की आपण नेहमीच वापरतो तेच आपल्याला ह्या ठिकाणी वापरायचे. 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे. पाव चमचा इतकी आपण हळद टाकून घेणार आहोत आणि पाव चमचा इतकंच आपल्याला ह्या ठिकाणी मीठ टाकून घ्यायचे. पाणी जर उकळत्या पाण्यात टाकलं तर नाही टाकलं तरीसुद्धा चालते ह्या ठिकाणी. आता मिक्स करून घेणार. थोडंसं मी हाताने चमच्याने असं फिरवत जमल तितकं आपल्याला हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि जे की सोयाबीनला पूर्ण कॉर्नफ्लोअर आणि मसाले लागले जातील ह्या पद्धतीनं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे. 1-2 मिनटं आपल्याला हे मिक्स करण्यासाठी लागतात. आता ह्या ठिकाणी चांगलं पूर्ण कॉर्नफ्लोअर आणि आपलं जे बेसिक मसाले ते पूर्ण लागलेले आहेत आणि आपल्याला 10 मिनटाकरता झाकून ठेवायचं आहे. जे की लाल तिखट मीठ जे चांगलं मुरलं जाईल. तो पण आपल्याला पुढची तयारी करायची आहे. ह्या ठिकाणी आता सर्वात अवघड आणि न आवडणारं काम घेतलेलं आहे. जे की मला बिलकुल लसूण सोलला आवडत नाही, पण सोलल्याशिवाय तर पर्यायच नाही. आता ह्या ठिकाणी गावरान असल्यामुळे तो तर फारच अवघड जातो. आता ह्या ठिकाणी 4 ते 5 इतक्याच आपल्याला लसणाच्या पाकळ्या लागणार, जास्त लागणार नाहीत. आता ह्या ठिकाणी लसणाच्या काही पाकळ्या मी सोलून घेते. आणखी दुसरे आपल्याला काही पदार्थ लागणार आहेत. चला आता कसं करून आपण लसणाच्या काही पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत. कोथिंबीरच्या आपल्याला ह्या ठिकाणी काड्या लागणार आहेत, त्यासुद्धा आपल्याला लहान आकारात कट करून घ्यायचे आहे. आता कोथिंबीरच्या काड्या कट करून झालेल्या आहेत. आपण थोडीशी ह्या ठिकाणी ताजी पात घेतलेली आहे, तीसुद्धा आपल्याला लहान आकारातच कट करून घ्यायचे. नाही घातलं तरीसुद्धा चालते, पण पातमुळे अगदी चव आणि दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसते. आता ह्या ठिकाणी पात आपण ह्या आकारात कट करून घेतलेली आहे. आता आला प्रश्न लसणाचा. लसणसुद्धा आपल्याला लहान आकारातच कट करून घ्यायचं आहे. आता लहान पाकळ्या असल्यामुळे थोडंसं लहान आकारात मी कट करून घेत आहे. तुम्हाला जर ठेचून घ्यायचा असेल तर ठेचून घेतला तरीसुद्धा चालते, पण कट करून घ्या. आता ह्या ठिकाणी लसणाच्या पाकळ्यासुद्धा आपल्याला चांगल्या कट करून झालेल्या आहेत. चला तर आता ह्यासाठी आपल्याला पुढची तयारी करायची आहे. आता सोयाबीन तर आपले छान भिजून झालेले आहेत. मस्त मसाले त्याला चांगले लागलेले आहेत. गॅसवरती कढई ठेवून आपण त्यात तेल टाकून घेतले. तेल चांगलं गरम झालेलं आहे. त्यामध्ये आता जे भिजलेले सोयाबीन आहेत ते आपण टाकलेले आहेत. टाकल्यानंतर जसं की नेहमी आपण तळतो त्या पद्धतीनं गॅस मिडियम ठेवून आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे सोयाबीन तळून घ्यायचं आहे. अगदीच चविष्ट आणि खमंग हे सोयाबीन लागतात. मंचुरियनसुद्धा खायचं विसरून जात, इतका भन्नाट पदार्थ आहे. ह्या ठिकाणी आवाजावरून तुम्हाला लक्षात येत असेल की किती कुरकुरीत आपले हे सोयाबीन बनवून तयार झालेले आहेत. तर अशाच पद्धतीनं सर्व सोयाबीन जे आहे ते फटाफट आपल्याला तळून घ्यायचे. तळून घेतल्यानंतर पुढे आणखी काय करायचं ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. अगदी फटकन तळले जातात, बिलकुल वेळ लागत नाही. घाई गडबडीतसुद्धा आपण 10 ते 15 मिनटामध्ये हा पदार्थ आरामात बनवू शकतो. इतकी सोपी पद्धत आहे आणि खाण्यासाठी अतिशय चविष्ट आहे. जर चॅनलवरती नवीन असेल प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील. थोडाही व्हिडिओ आवडला प्लीज एक लाईक करत जावा. आता ह्या ठिकाणी सोयाबीन पूर्ण तळून झालेले आहे. चला तर पुढं आपल्याला काय करायचे पाहूया. तर ह्या ठिकाणी आवाजसुद्धा तुम्ही पाहिलेला आहे, बिलकुल हे मऊ पडलेले अगदी कुरकुरीत आहेत. असेसुद्धा तुम्ही हे खाऊ शकता. आता गॅसवरती पॅन ठेवलं आहे, त्यामध्ये 2 चमचे इतकं आपल्याला तेल टाकायचं. जास्त तेल टाकायचं नाही. तेल थोडंसं नॉर्मल गरम झालं की ह्यामध्ये आपल्याला जिरे टाकून घ्यायचं आहे. जिरे ऑप्शनल आहेत, नाही टाकलं तरीसुद्धा चालतात. एक अर्धा चमचा इतकेच आपण ह्या ठिकाणी जिरे टाकून घेतलेले आहेत. जिरे छान तडतडले की त्यामध्ये कट करून घेतलेलं लसूण टाकून घ्यायचं आहे.
लसूण टाकून झालं की पात टाकून घेतलेली आणि कोथिंबीरच्या काड्या टाकून घेतलेल्या आहेत. आता गॅस मिडियम ठेवून थोडंसं परतून घ्यायचं आहे. लसूण लालसर होईपर्यंत आपल्याला ठेवायचा नाही, असाच आपल्याला फेंट कलरमध्येच ठेवायचं आहे. आता ह्या ठिकाणी आपण थोडंसं सॉस घेतलेले आहेत, टोमॅटो केचप घेतलेला आहे आणि आपण ह्या ठिकाणी रेड चिली सॉस घेतलेला आहे, ते टाकून घ्यायचं. चवीसाठी अतिशय भन्नाट लागतं, त्यामुळे आपण ह्या ठिकाणी सॉससुद्धा टाकलेत. तुम्हाला जर सॉस टाकायचं नसेल तर टोमॅटोची प्युरी टाकले तरीसुद्धा चालते. थोडंसं 2 चमचे टाकून घेतल्यानंतर आपल्याला 2 चमचे इतकं पाणीसुद्धा लागणार आहे. ज्या बाउलमध्ये आपण सॉस टाकलेलं होतं त्याच बाउलमधून आपण पाणीसुद्धा टाकून घेतलेलं आहे. आता थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झालं की ह्या ठिकाणी तुम्हाला खूपच स्पायसी पाहिजे असेल तर आणखीन मसाले तुम्ही ह्यात टाकलं तरीसुद्धा चालते. आता ह्या ठिकाणी आपण तो घेतलेले सोयाबीन जे आहे ते टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे. 1-2 मिनिट आपल्याला मिक्स करून घेतल्यानंतर पूर्ण चव जी आहे सॉसची पूर्ण सोयाबीनला लागली जाईल. वरतून थोडीशी आपण आता ह्या ठिकाणी तीळ टाकून घेतलेले आहेत. तेलात टाकलं तरीसुद्धा चालतात, पण तेलात टाकल्यानंतर लवकर लाल होतात, त्यामुळे आपल्याला वरतून टाकलेले आहेत. आणि गॅस चालूच आहे, त्यामुळे चांगले तीळ जे आहेत ते चांगलं भाजले जातात. आता ह्या ठिकाणी व्यवस्थित मिक्स झालेला आहे. आता खाण्यासाठी आपले हे सोयाबीनचा पदार्थ तयार झाला आहे. तुम्ही ह्याला काय नाव द्याल ते नक्की कमेंट करून सांगा. अगदी छान आपले हे सोयाबीनचा पदार्थ तयार झालेला आहे. स्पायसी सोयाबीन आपले हे अगदी छान खमंग चविष्ट असे आहेत. आता तुम्हाला पाहतासुद्धा लक्षात आलं असेल की किती छान लागतात खाण्यासाठी. तुम्हीसुद्धा एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. वरतून कोथिंबीर टाकलेली आहे. खाण्यासाठी आपलं सोयाबीन प्लेट तयार झालेला आहे. चला तर मी तर टेस्ट करून पाहीन, तुम्हीसुद्धा एकदा बनवा आणि नक्की टेस्ट करून पहा. थोडा व्हिडिओ ठिकाणी एक बाउल घेतलेला, त्यामध्ये आपण 2 पळ्या इतकं बेसनपीठ घेतलेलं आहे. साधारणतः मोठ्या वाटीनं जर मेजलं तर 1 वाटी अंदाज बेसनपीठ घेतलेलं आहे आणि पाव चमचा हळद घातलेले, अर्धा चमचा इतकं मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि पाणी आहेत एकदम आपल्याला ह्या ठिकाणी पाणी टाकायचं नाही, तर पाणी जे आहे ते आपण थोडं थोडं करून टाकणार आहोत. बघत बघत आपल्याला मिक्स करत ह्या ठिकाणी पाणी टाकायचं, कारण जो पदार्थ बनवायचा आहे तो आपल्याला एकदम त्यासाठी पीठ पातळही नाही आणि खूप घट्टही नाही. तर तुम्हाला मी पुढे सांगेनच की आपल्याला कसं ठेवायचं आहे ते. तर अशा पद्धतीने मी थोडं थोडं पाणी टाकलेलं आहे आणि मिक्स करून घेणार आहे, जे की मध्ये गुट्या राहणार नाहीत. अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. पाहू शकता ह्या ठिकाणी इतकं पाणी टाकलेलं आहे. थोडंसं पाणी आता शिल्लक राहिलेलं आहे, ते सुद्धा मला ह्या ठिकाणी पाणी लागणार आहे. तर आता 1 वाटीसाठी मला इथे 1.5 वाटी इतकं पाणी लागलेलं आहे. थोडंसं घट्ट वाटत आहे, त्यामुळे जितकं शिल्लक राहिलं पाणी ते सुद्धा मी ह्या ठिकाणी टाकलेलं आहे. आता अशा पद्धतीनं मिक्स करत करत पूर्ण गुठळ्या ज्या आहेत ते आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचे. एकही गुढी ह्यात राहणार नाही. अशा पद्धतीने मी आता ह्या ठिकाणी मिक्स करून घेणार आहे. चला तर आता मिक्ससुद्धा झालेला आहे आणि पाहू शकता ह्या ठिकाणी अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे. जास्तही पातळ नाही, जास्तही घट्ट नाही. असं आपल्याला जसं की आपण नेहमी कढी बनवतो आणि कढीसाठी जसं बेसन आपण मिक्स करून होतो त्या पद्धतीनंच घेतलेलं आहे आणि ते साईडला ठेवलेलं आहे. आता ह्या ठिकाणी काही मिरच्या लागणार आहेत आणि मिरची जी आहे ती आपल्याला लहान आकारात कट करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथं उभ्या अगोदर सुरुवातीला 2 कट करून घेणार आहे, त्यामधले नंतर छोट्या आपण आकारात कट करून घेणार आहोत. तुम्ही ठेचून घेतलं तरीसुद्धा चालते किंवा मिक्सरला काढलं तरीसुद्धा चालते, पण अगदी लवकर आणि फास्ट काम होतं, त्यामुळे ह्या ठिकाणी मी असंच कट करून घेणार आहे. चला तर ह्या ठिकाणी मिरचीसुद्धा आपली अर्धी कट करून झाली आहे, तीसुद्धा मी अशीच कट करून घेईन. अगदी साध्या सोप्या पद्धतीनं जसं गावाकडं बनवतात त्याच पद्धतीनं आज मी तुम्हाला सांगणार आहे. सहज फर्स्ट टाईम जरी कोणी बनवलं तर बिलकुल हा पदार्थ बिघडणार नाही, इतकी सोपी पद्धत आहे. आता मिरची जर कट करून झाली तर थोडीशी आपण कोथिंबीरसुद्धा घेतलेली आहे कट करून आणि काही आपल्याला ह्या ठिकाणी लसणाच्या पाकळ्या लागणार आहेत. गावरान लसूण आहे त्यामुळे थोडीशी सालसुद्धा ठेवलेली आहे. आता जमल तितकं मी लहान आकारात कट करून घ्यायचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही ठेचून घेतलात तरी चालेल किंवा पेस्ट घेतली तरीसुद्धा चालते, पण ताज्या लसणाची आणि थोडंसं कट करून घेते चव अगदी छान असते आणि ताजे पदार्थच केव्हाही चांगलेच असतात. चला तर ह्या ठिकाणी आपले लसूणसुद्धा कट करून होत आहे. चला लसूण तर आता ह्या ठिकाणी कट करून सुद्धा झालेलं आहे. आता पुढं काय करायचं ते पाहूया. आता गॅसवरती आपण पॅन ठेवला आहे, त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे इतकं आपण तेल टाकून घेणार. तुम्ही कुठलंही तेल टाका, तुम्ही जे रेग्युलर वापरता ते टाकलं तरीसुद्धा चालते. आणि 1 चमचा ह्या ठिकाणी आपण जिरे घेतलेले आहेत. ह्या ठिकाणी आपण मोहरी टाकणार नाही, जिरेच टाकून घेतलेले आहेत. जिरे टाकून झाले की आपण जिरे थोडंसं चांगलं तडतडले की त्यामध्ये आपल्याला टाकायचे. आता जिरे तर चांगलं तडतडले, त्यामध्ये कट करून घेतलेला आहे लसूण टाकून घेतलेला आहे. कट करून घेतलेली आता आपल्याला ह्या ठिकाणी मिरचीसुद्धा टाकून द्यायचे. अगदी सोपी पद्धत आहे. आपण वेगवेगळ्या पद्धतीनं हा पदार्थ बनवतो, पण सर्वात सोपी आणि परफेक्ट बनणारा पदार्थ आहे. नवीन जरी कोणी बनवलं तर हा पदार्थ बिलकुल बिघडणार नाही. आता मिरची टाकल्यानंतर आपल्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडीशी आपण जी कोथिंबीर कट करून घेतली तीसुद्धा आपण आता तेलातच टाकून घेणार आहोत. आता सर्व जिन्नस टाकले की थोडंसं आपल्याला परतवून घ्यायचं आहे, जे की रंगसुद्धा बदले आणि चांगले तळले जातील.
आता ह्या ठिकाणी असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता मिरची आणि लसूण चांगलं तळलं की आपण आता ह्यात कोथिंबीरची कट करून घेतली, त्यात आपल्या कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे. आता कोथिंबीर टाकून झालं की आपण थोडंसं मिक्स करून घेणार आहोत. जर माझ्या चॅनलचे नवीन असेल प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील. आता ह्या ठिकाणी थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनटाकरता आपण लसूण आणि मिरची छान तळू दिलेली आहे आणि चांगला सुवाससुद्धा आलेला आहे. आणि तडका आपला छान तयार झाला की त्यामध्ये जे बेसन पीठ आपण मिक्स करून ठेवलेलं होतं अगदी छान आपण सॉफ्ट करून घेतलेलं आहे आणि हळूहळू करून आपण आता ते तडक्यामध्ये टाकून देणार आहोत. एकदम टाकायचं नाही, असंच आपल्याला हळूहळू टाकायचं. जर एकदम टाकलं तर गॅसची फ्लेम जर फुल असेल किंवा मिडियम असेल तर एकदम घट्ट होईल आणि गुठळ्या बनतील. त्यामुळे आपल्याला हळूहळू टाकून नंतर आपल्याला हे मिक्स करून घेत राहायचं आणि गॅस अगदी मिडियम ठेवायचा, गॅस फुल ठेवायचा नाही. आता तुम्हाला तर वाटलं इतकं पातळ झालेलं आणि कसा बनेल हा पदार्थ, तर अगदीच परफेक्ट पदार्थ बनतो. तुम्ही पुढे पहा. आता ह्या ठिकाणी पातळ जरी असलं तर थोडं गॅस मिडियम ठेवून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करता आपण एक चांगला गोळा तयार करून घेणार आहोत. आता पाहू शकता या ठिकाणी अगदी छान पाणी पूर्ण जे आहे तो ऑब्झर्व केलेला आहे आणि घट्टसर आपला हा गोळा तयार झालेला आहे. जसं की नेहमी आपण बेसन बनवतो त्या पद्धतीनं कोरड्या पिठानं बनवतो, चव थोडीशी वेगळी येते. तुम्ही अशा पद्धतीनं बनवतो अगदी छान चविष्ट आपली ही पटवडी बनवून तयार होते. तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून पहा. अशा जर वड्या तुम्ही नेहमी जर मुलांना जरी बनवून दिला तर टिफिनसाठी सुद्धा त्यांना नक्की आवडतील, कारण ह्यात कुठलेच मसाले आपण वापरलेले नाही आहेत. अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला ह्या वड्या बनवायच्या आहेत. तुम्ही तर वड्या पाहिल्यानंतर नक्कीच ह्या वड्या बनवून पाहणार, 100% गॅरंटी आहे, कारण इतक्या छान वड्या बनलेल्या आहेत. आता ह्या ठिकाणी पूर्ण गोळा छान तयार झालेला आहे. आता आपण हा गॅसवरून खाली काढून घेणार आहोत. चला तर 2 मिनटाकरता आपण हा साईडला ठेवूया. आता ह्या ठिकाणी आपण पोळपाट घेतलेला आहे. पोळपाट थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आहे, जे की चिकटणार नाही. अगदी थोडंसं आपण तेल टाकलेलं आहे आणि त्यावरती आपण जे वडे बनवायचे आहेत ते आपण ह्या ठिकाणी पीठ टाकून घेतलेलं आहे. आता अलगद हाताने सुद्धा बनवू शकतो, पण थोडेसे चटके बसत आहेत त्यामुळे आपल्याला थोडंसं सावकाश करायचं आहे, गडबड करायची नाही. थोडंसं थंड झाल्यानंतर सुद्धा आपल्या ह्या वड्या चांगल्याच बनणार आहेत, कारण इतकं परफेक्ट प्रमाण घेतलेलं आहे की बिलकुल हे थंड झालं तर सुद्धा वड्या बिघडणार नाहीत. थोडं थंड होऊन जरी बनवून घेतलात परफेक्टच वडी बनवून तयार होते. थोडंसं तर मी ह्या ठिकाणी काय केलं, मळून घेतलेलं आहे चांगलं, जे की क्रॅक पडणार नाहीत. जितकं चांगलं मळलं तितक्या वड्या ज्या आहेत त्या आपल्या चांगल्या सॉफ्ट बनतील. बिलकुल त्यावर क्रॅक राहणार नाहीत किंवा तुटणार नाहीत. ज्या आकारात पाहिजे त्या आकारामध्ये चांगल्या बनवू शकतो. आता ह्या ठिकाणी आपण पाहू शकता असं थापून घेतलेलं आहे. थापून घेतल्यानंतर आपल्याला लाटण्याच्या सहाय्याने आपल्याला चांगलं लाटून घ्यायचं आहे. हलक्या हाताने आपण प्रेस करून लाटून घेणार आहोत. जसे की आपल्याला खूप पातळ हव्या असतील वड्या तर आपल्याला जास्त लाटून घ्यायचं आणि खूप जाडसर हव्या असतील तर थोडंसं जाड ठेवलं तरीसुद्धा चालतात. पण जसं हवं आहे तसं ह्या ठिकाणी आपण ह्या वड्या बनवू शकतो. बिलकुल ह्या वड्या तुटत नाहीत. जितकी पातळ वडी तुम्हाला बनवायची तितकी तुम्ही ही बनवू शकता, कारण तुटत नाही. आपण चांगलं शिजवून घेतलेलं आहे आणि चांगलं मळून सुद्धा घेतलेलं आहे, त्यामुळे वड्या ह्या छानच बनवून तयार होतात. तर ह्या ठिकाणी अशा पद्धतीने मी इतकी लाटून घेतलेली आहे. थोडंसं साईडला जे क्रॅक आले त्याला आपण थोडंसं बोटाने असं प्रेस करून त्याला गोलाकार दिलेला आहे. अगदी छान एकसारख्या आकारामध्ये आपण लाटून सुद्धा घेतलेला आहे आणि चांगली आपली थापून लाटी जी आहे ती छान तयार झालेली आहे. आता ह्यावरतून आपण चवीसाठी आणखीन काही पदार्थ टाकणार आहोत, जे की दिसण्यासाठी सुद्धा चांगले दिसतात आणि खाण्यासाठी सुद्धा अगदी छान चविष्ट लागतात. चला तर आता लाटीवरती आपण थोडेसे ह्या ठिकाणी वरतून आपण खोबर घेतलेलं आहे, सुकन त्याचे तुकडे करून घेतले, खिसून घेतलेलं खोबर आहे. तुम्ही मिक्सरला काढलं टाकलं तरीसुद्धा चालते. आता ह्या ठिकाणी खोबर टाकून झालं की थोडेसे आपल्याला तीळ टाकून घ्यायचे. हा मस्त अगदी छान सुरेख रंगसुद्धा खूप छान आलेला आहे. आता खोबर आणि तीळ गळू नये म्हणून आपण थोडंसं लाटणंसुद्धा त्यावरतून फिरवलेलं आहे. चला आता खोबर आणि तीळ टाकून झाल्यानंतर आणखीन एक पदार्थ म्हणजे कोथिंबीर. कोथिंबीर शिवाय तर कुठलाच पदार्थ हा दिसण्यासाठी छान दिसत नाही आणि चवीलासुद्धा चांगला लागत नाही. तर आता कोथिंबीर आपण थोडी थोडी लहान आकारात कट करून टाकलेली आहे. तीसुद्धा गळून थोडंसं आपण लाटणं फिरवूया. आता सर्व जिन्नस टाकून झालेले आहेत. आता वेळ आलेली आहे ती की कट करण्याची. आता ह्या ठिकाणी तुम्हाला ज्या आकारात कट करायचा आहे, लहान मोठ्या किंवा शंकरपाळी किंवा चौकोनी कुठल्याही आकारात तुम्ही ह्या वड्या कट करू शकता. तर ह्या ठिकाणी पाहू शकता अशा मोठ्याच मी ह्या ठिकाणी कट करून घेणार आहे. जसं की नेहमी आपण शंकरपाळी करतो त्याच पद्धतीने थोडेसे मोठ्या साईजमध्ये कट केलेले आहेत. पाहू शकता अगदी मस्त कट झालेले आहेत आणि बिलकुल हे पोळपाटात चिटकलेले नाहीत. पटकन हे आता आपले जे अलगद न तुटता अगदी परफेक्ट निघणार आहेत.
चला तर आपले कट करून झाले. तुम्हाला मी आता उचलून सुद्धा दाखवेन की आपल्या ह्या वड्या कशा बनल्या आहेत आणि बिलकुल चिकटलेल्या सुद्धा नाहीत. परफेक्ट वडी ही आपण 2 दिवस आरामात ठेवू शकतो. बिलकुल ह्या वड्यांना काहीच होत नाही. प्रवासामध्ये सुद्धा ह्या वड्या जर नेल्या तर भाजी भाकरीसोबत खाण्यासाठी अगदी छान लागतात. रस्सा जर बनवून घेतला तर भाकरी आणि रस्सा आणि वड्या तर अगदी भन्नाट जेवण होईल. नक्की ट्राय करून पहा. आता मी सर्व वड्या ज्या आहेत ते प्लेटमध्ये काढून घेईन. चला तर कमी वेळामध्ये कमी मेहनतीमध्ये परफेक्ट आपल्या ह्या वड्या बनवून तयार झालेल्या आहेत. अगदी छान सुरेख, दिसायलासुद्धा सुंदर आणि चवीलासुद्धा चविष्ट अशा ह्या वड्या आहेत. नक्की ट्राय करून पहा. केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की ह्या वड्या कशा झाल्या आहेत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.